एबीपी माझा पुणे. तर दानवेंच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षानं हल्लाबोल सुरू केलाय. राज्यात खोक्या बोक्याचं सरकार असल्याची टीका ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडे वारेमाप काळा पैसा कसा येतो हे पंतप्रधानांनीच सांगावं असं आव्हान हे भास्कर जाधव यांनी दिलंय. तर या व्हिडिओवरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींनाच सवाल उपस्थित केलाय. सत्ताधाऱ्यांकडे इतका वारेमाप काळा पैसा कसा येतो असा सवाल उपस्थित केलाय. आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा. आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच. त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे. खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादाजींनी दाखवल्या आहेत ते सत्य आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाड घेऊन बसलेत, टॉवेलवर आहेत, बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या. काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं तेही आपण बघितलं. आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. तर ऐन अधिवेशन काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं कॅश बॉम्ब फोडलेला आहे. एकीकडे अंबादास दानवेंनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसह व्हिडिओ समोर आणलेला आहे. तर दुसरीकडे मनसेच्या संदीप देशपांडेंनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ हा समोर आणलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या